नमस्कार. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण तोंडी लावण्यासाठी मस्त खमंग चवीची लसूण शेंगदाणा चटणी बनवतोय. चवीला तर खूप खमंग लागते, शिवाय पौष्टिकसुद्धा भरपूर होते. तुम्ही मुलांच्या डब्यालासुद्धा पराठ्याबरोबर, चपातीबरोबर किंवा पुरीबरोबर देऊ शकता. खूप चविष्ट होते. अशा प्रकारे बनवून तुम्ही महिना 2 महिने आरामात स्टोअर करू शकता. अजिबात खराब होत नाहीत. तुम्हाला ही रेसिपी आवडली, हा व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर चटणी बनवण्यासाठी बघा आपल्याला 1 वाटी किंवा 1 कप शेंगदाणे घ्यायचे. स्लो टू मीडियम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचे. नंतर पूर्णपणे थंड करून याचं साल काढून घ्यायचं. कढईमध्ये 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं. त्यामध्येच हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आपल्याला. छान खमंग भाजले म्हणजे ना चटणीसुद्धा चवीला छान लागते. त्यामध्येच आपल्याला पाववाटी किसलेलं सुकं खोबरं टाकून घ्यायचं आहे. त्यातच आपल्याला पाववाटी तेल टाकून घ्यायचे. एक 10 ते 12 लाल सुक्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि 2 गड्डी इथं मी लसूण सोलून घेतलेला टाकून घेतला आहे. आता हे सगळं आपल्याला 1-5 मिनिटं छान असं खमंग परतून घ्यायचं तेलामध्ये. शेंगदाणे तर आपले ऑलरेडी भाजून झालेत. आता फक्त खोबरं, तीळ आणि मिरच्या भाजून घ्यायच्यात. त्याला जास्त वेळ लागत नाही, पटकन भाजून होतं ते सुद्धा. 5 मिनिट परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत. यामुळे स्वाद पण छान येतो आणि पौष्टिकसुद्धा चटणी होते. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर इथं बघा भाजून झालं छान असं मस्त रंग आला आहे. आता हे पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित थंड करून घ्यायचं म्हणजे चटणीला आपल्या पाणी सुटत नाही आणि चटणी आपली लवकर खराब होत नाही. तर आता हे मिश्रण छान असं थंड झालं आहे बघा. आता याची चटणी बनवून घ्यायची आपल्याला. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य काढून घ्यायचं. आता त्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. इथं मी मोठं मीठ वापरलं आहे. याच्यामुळं चटणी चवीला आणखीन चांगली होते. त्याबरोबरच 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलं. आता हे छान असं आपल्याला मिक्सर चालू बंद करत वाटून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता चटणी आपली मस्त तयार झाली आहे. व्यवस्थित वाटून झाले बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर आणखी कलर हवा असेल ना तर तुम्ही कलरची मिरची पावडर टाकू शकता, तुम्ही वापरू शकता. त्यामुळे चटणी छान लालसर दिसते. चटणी छान मस्त बनवून झाली बघा. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तुम्हाला चटणी कशी